नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एमएसआरटीसीच्या ताफ्यात पहिल्यांदाच नॉन एसी स्लीपर कोच बस मुंबईतून कोकणात जाणार 2 गाड्या। चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, स्लीपर कोच मध्ये 30 जणांची व्यवस्था आहे। यामध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे। एसी कोच नसला तरी त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे। एमएसआरटीसी कडून पहिल्यांदा नॉन एसी स्लीपर कोच बस सुरू केले आहेत। एसटी ने या बसने डिझाईन मॅन्युफॅक्चर स्वतः केले आहे। मुंबई सेंट्रल ते बांद्रा आणि बोरिवली ते बांद्रा अशा 2 मार्गावर ही बस चालवली जाणार आहे। मित्रांनो, 27 डिसेंबर पासून या बस सेवेचा श्री गणेशा होणार आहे। नजीकच्या काळात मुंबई आणि गोवा या दोन्ही राज्याच्या राज्य परिवहन मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्लीपर कोच बस या मुंबई गोवा देखील चालवल्या जाणार आहेत। अशातच मित्रांनो, मुंबई सेंट्रल ते बांद्रा ही बस सेवा पुणे कोल्हापूर मार्ग जाणार आहे। या बसचं भाडं 1245 रुपये असणार आहे। महिलांसाठी हे भाडं 625 रुपये असणार आहे। संध्याकाळी 6:30 ला बस मुंबई सेंट्रल स्थानकाकडून सुटणार आहे। त्याच दरम्यान बोरिवली ते बांद्रा ही बस महाड चिपळूण मार्गावरून जाणार आहे। या बसचे भाडं 1169 रुपये असणार आहे। महिलांसाठी ते 585 रुपये असणार आहे। ही बस संध्याकाळी 7 वाजता सुटणार आहे। बांद्रा हा महाराष्ट्राचा शेवट मानला जातो। सिंधुदुर्गातील हे गाव ओलांडल्यानंतर गोवा बॉर्डर सुरू होते। मित्रांनो, स्लीपर कोच मध्ये 30 जणांची व्यवस्था आहे। यामध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे। एसी कोच नसला तरी त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे। या बसची निर्मिती पुण्याच्या दापोडी वर्कशॉप मध्ये करण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। धन्यवाद।